हॅलो एव्हरीवन, NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण टॉपिक करत आहोत गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट. हा सुद्धा खूप महत्त्वाचा आणि बेसिक टॉपिक आहे अकाउंटचा. गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट करण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझा एक प्रीवियस व्हिडिओ आहे जो क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्सचा आहे, तो तुम्ही अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट पटकन कळतील. रूल्स ऑफ अकाउंट सुरू करण्यापूर्वी आपण अगोदर डेबिट अँड क्रेडिट या कन्सेप्ट क्लिअर करूया. हा जो टी टाईपचा जो फॉर्म असतो त्याला आपण काय म्हणतो, अकाउंट. आणि ही जी लेफ्ट हँड साईड आहे त्याला नेहमी डेबिट म्हटलं जातं, आणि ही जी राईट हँड साईड आहे त्याला आपण म्हणतो क्रेडिट. म्हणजे अकाउंटची डावी बाजू डेबिट आणि उजवी बाजू क्रेडिट. आणि तुम्हाला माहितीच आहे की अकाउंटचे 3 टाईप्स आहेत, रियल, पर्सनल, नॉमिनल. आणि आपण त्याचे आता रूल बघूया. पहिला प्रकार आहे रियल अकाउंट अँड द रूल इज डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. रियल अकाउंटचा जो रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. ह्या ज्या डेबिट आणि क्रेडिटच्या कन्सेप्ट आहे ह्या रियल अकाउंट्समध्ये डेबिट आपण कोणाला करतो किंवा क्रेडिट आपण कोणाला करतो हे समजणं अतिशय गरजेचं आहे. तर त्यासाठी मी एक एक्झाम्पल देते आणि तुम्हाला समजवते. फॉर एक्झाम्पल, फर्निचर परचेस बाय कॅश. ओके, आता बघा, ह्या ट्रान्झॅक्शन्समध्ये एक तर आपलं फर्निचर अकाउंट क्रिएट झालं, आणि तुम्हाला माहितीच आहे की फर्निचर अकाउंट ही एक असेट आहे आणि ती रियल अकाउंटमध्ये येते. आता समजा इथे आपली एक फर्म आहे आणि फर्मने काय केलं की फर्निचर परचेस केलं, तर फर्निचर फर्ममध्ये आलं म्हणून फर्म आपण म्हणतो की फर्निचर कम्स इन बिझनेस. ओके, तर फर्निचर काय झालं, बिझनेसमध्ये आलं. आणि मग रूल आपला काय आहे बघा, डेबिट व्हॉट कम्स इन. सो फर्निचर कम्स इन बिझनेस, त्यामुळे आपण फर्निचरला काय करतो, डेबिट. आता ह्या ट्रान्झॅक्शन्समध्ये कॅश हे आपलं अनदर अकाउंट आहे, आणि तुम्हाला माहितीच आहे की कॅशसुद्धा आपली असेट आहे आणि ही सुद्धा रिअलमध्ये येते. आणि असेटचा रूल काय आहे किंवा रिअलचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता बघा, क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे फर्मने काय केलं, कॅश पे केली, म्हणजे व्यवसायातून कॅश गेली म्हणून आपण कॅशला काय करतो, क्रेडिट. ओके, म्हणजे ज्यावेळी आपण हे रूल्स ऑफ अकाउंट्स करण्यापूर्वी आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हे एक्झाम्पल झालं रिअल अकाउंटसाठी. म्हणजे कोणतंही अकाउंटचे रूल करण्यापूर्वी आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये येणारे कोणते 2 अकाउंट्स आहेत हे समजणं गरजेचं आहे आणि त्याचं क्लासिफाय करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण आपला रूल प्रिपेअर करतो. आता आपलं सेकंड टाईप आहे पर्सनल अकाउंट, आणि याचा रूल आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. पर्सनल अकाउंट म्हणजे सगळे पर्सन्स या अकाउंटमध्ये येतात. त्यासाठी एक एक्झाम्पल देऊया. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर ए. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर ए याचा अर्थ काय होतो
की मिस्टर ए इज अवर कस्टमर आणि त्याला आपण गुड्स सोल्ड केला, पण क्रेडिटवर केला, उधारीवर केला आणि त्याच्याकडून आपल्याला लगेच पैसे घ्यायचे नाही आहेत. एक विशिष्ट पिरियड नंतर तो आपल्याला पैसे देणार आहे. मग या ट्रान्झॅक्शन्समध्ये मिस्टर ए हे झालं आपलं अकाउंट. ओके. आणि मिस्टर ए तुम्हाला माहितीच आहे की पर्सनल अकाउंटमध्ये इन्क्लूड होतो. आणि रूल आपला असा आहे, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की मिस्टर ए हा आपल्या फर्मला पैसे देणार आहे, दॅट इज मिस्टर पी इज अवर रिसिवर. त्याच्याकडून पैसे मिळणार आहेत आणि म्हणून आपण मिस्टर एला आपण काय करतो, डेबिट करतो, कारण तो येतो पर्सनलमध्ये. पुन्हा एकदा सांगते, गुड सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर ए मध्ये मिस्टर ए हे जे आपण अकाउंट तयार केलेलं आहे हे पर्सनल अकाउंटमध्ये येतं आणि त्याला आपण डेबिट का केलं, बिकॉज ही इज अवर रिसिवर. मी एक दुसरं एक्झाम्पल घेते गिव्हरचं. गुड्स purchased on credit to मिस्टर बी. आपण गुड्स काय केला, परचेस केला, फ्रॉम मिस्टर बी. मिस्टर बी कडून आपण गुड्स परचेस केला म्हणजे मिस्टर बीला आपली फर्म पेमेंट करणार आहे, पण आता केलेलं नाही आहे. आणि मग ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये मिस्टर बी हे अकाउंट आपलं क्रिएट झालं आणि हे सुद्धा पर्सनल अकाउंटमध्ये येतं. आता मिस्टर बीला पेमेंट करायचं आहे म्हणजे मिस्टर बी इज अवर गिवर, अवर फर्म्स गिवर. सो द रूल इज पर्सनल अकाउंट, क्रेडिट द गिवर. म्हणून आपण मिस्टर बीला काय करतो, क्रेडिट. आता तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट आणि आपण याचा रूल पाहतो. रूल असा आहे, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन. व्यवसाय जे जे खर्च करतो किंवा व्यवसायाला जे जे लॉसेस होतात ह्या सगळ्या एक्सपेन्सेसला अँड सगळ्या लॉसेसना डेबिट केलं जातं आणि व्यवसायाला जे काही इन्कम्स असतात किंवा जे काही गेन्स मिळतात त्या सगळ्यांना आपण क्रेडिट करतो. तर याचंसुद्धा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते आहे. सॅलरी पेड बाय कॅश. तर या ट्रान्झॅक्शनमध्ये सॅलरी अकाउंट तयार झालेला आहे, कारण सॅलरी हा व्यवसायाचा खर्च आहे, कारण पेड केलेला आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की सॅलरी हे सगळे एक्सपेन्सेस नॉमिनलमध्ये येतात. आणि मग रूल काय असतो नॉमिनल अकाउंटचा, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन. पण आता आपण काय केलेलं आहे, एक्सपेन्सेस केलेलं आहे. सॅलरी आपला काय आहे, एक्सपेन्सेस आहे, म्हणून त्याला आपण काय करतो, डेबिट. आता दुसरा अजून एक एक्झाम्पल मी घेते आहे. डिस्काउंट रिसीव्ड बाय कॅश. तर या ट्रान्झॅक्शनमध्ये डिस्काउंट अकाउंट क्रिएट होतं आणि इथे काय सांगितलं, रिसीव. तर डिस्काउंट आपलं काय झालेलं आहे, इन्कम झालेलं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की डिस्काउंटसुद्धा आपण नॉमिनलमध्ये घेतो. आणि रूल काय सांगतो नॉमिनल अकाउंटचा, की डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन. सो क्रेडिट द इन्कम अँड गेन. त्यामुळे डिस्काउंट ज्यावेळी मिळतं त्यावेळी आपण त्याला काय करतो, क्रेडिट करतो. आणि आपण क्रेडिट का केलं, तर रूल सांगतो आपल्याला क्रेडिट करायला. म्हणजे वरच्या एक्झाम्पलमध्ये सॅलरी पेड केली म्हणून सॅलरीला आपण डेबिट केलं आणि ह्या डिस्काउंटच्या एक्झाम्पलमध्ये डिस्काउंट मिळालं म्हणून डिस्काउंटला आपण क्रेडिट केलं. म्हणून व्यवसायाचे जे एक्सपेन्सेस आहेत, व्यवसायाचे जे लॉसेस आहेत त्यांना डेबिट करायचे आणि जे इन्कम अँड गेन्स आहेत त्यांना आपल्याला काय करायचे, क्रेडिट करायचे. तर मी पुन्हा एकदा काय करते की तुम्हाला एक्सप्लेन करते. अकाउंटचे जे 3 टाईप्स आहेत त्यातला पहिला टाईप आहे रिअल अकाउंट.
आणि रूल काय सांगतो, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. रिअल अकाउंट तुम्हाला माहितीच आहे की सगळ्या असेटशी रिलेटेड आहे. ज्या असेट व्यवसायामध्ये आल्या त्यांना आपण डेबिट करतो, ज्या असेट व्यवसायातून गेल्या त्यांना आपण क्रेडिट करतो. आणि सेकंड जे अकाउंट आहे आपलं पर्सनल अकाउंट, आणि पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. पर्सनल अकाउंट्समध्ये सगळे पर्सन, संस्था सगळ्या मोडत असतात आणि जी व्यक्ती व्यवसायाला पैसे देणं आहे, रिसिवर म्हणजे ज्या व्यक्तीकडनं पैसे येणं आहे त्या सगळ्या व्यक्तींना आपण डेबिट करतो, आणि ज्या व्यक्तींना फर्म पे करणार आहे त्या सगळ्यांना आपण काय करतो, क्रेडिट करतो. तिसरा जो प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. या नॉमिनल अकाउंटमध्ये सगळे एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन येतात, आणि सगळ्या एक्सपेन्सेसना आपण काय करतो, डेबिट. कारण रूल काय सांगतो, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट दी इन्कम्स अँड गेन. सगळ्या एक्सपेन्सेसना डेबिट करा आणि सगळ्या इन्कमना क्रेडिट करा. तर अशा प्रकारे हे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स हा टॉपिक आपला झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.